नाही, शुभने माझं नाव सुचवलं म्हणजे नक्कीच त्याला माझ्यात काहीतरी टॅलेंट दिसलंच असेल ना. का तुला आता शुभच्या जजमेंटवर पण डाऊट आहे? हे बघ श्रावणी, भले मी अभ्यासात हुशार नसेल पण मला विश्वास आहे की मी नक्की करू शकते. भैया, श्रावणीला इतका आत्मविश्वास असेल तर आपण तिला एक संधी द्या. तू सुद्धा हिचं ऐकून लहान मुलासारखं बोलतोयस? चेष्टा आहे का ही? जबाबदारीची पोस्ट आहे ही. आणि लोकप्रतिनिधी असणं म्हणजे फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला हातातून विस्तव घेऊन चालल्यासारखं असतं. केवढी मोठी जबाबदारी आहे सांग तू मला. कुठलाही निर्णय चुकीचा घेऊन चालत नाही. मागे काय झालं बघितलं ना? विरोधक तर एकही चूक सोडत नाहीत आपली. अख्खी रात्र विश्वंभरला कोठडीत काढायला लागली होती. श्रावणी, नुसता विश्वास असून चालत नाही. ज्या व्यक्ती बरोबर आपल्याला काम करायचं असतं त्या व्यक्तीची आपल्याला पुरेपूर चांगली माहिती असायला हवी असते. जसं की शुभला विश्वंभर बद्दल सगळं माहिती आहे. म्हणजे तो कधी चिडतो, कधी शांत असतो, कधी परिस्थितीनुरूप निर्णय घेतो. तसं तुला शुभबद्दल काय माहितीये ग? शुभला स्वीटीशिवाय कोणीच जास्त ओळखू शकत नाही. मी शुभला मीच चांगलं ओळखते. शुभू माझा होणारा नवरा आहे आणि ही बोलाले माझ्यापेक्षा शुभूला ही जास्त ओळखते. हो, मीच चांगलं ओळखते शुभला. काय ना, तू फक्त होणाऱ्या नात्यात अडकलीस पण आमच्यातल्या मैत्रीमुळे मीच चांगलं ओळखते शुभला. नाही नाही नाही, हे तर मला मान्यच करायचं नाही. बरं, तुला असं वाटत असेल तर तुम्हाला शुभूबद्दल प्रश्न विचार, मी उत्तरं देते. असं विचारतोच की. त्याचा आवडता रंग तरी माहितीये का? लाल. त्याला गोड आवडतं का तिखट? झणझणीत तिखट. त्याचा आवडता पदार्थ? आईच्या हातचा झुणका. आवडती भाजी? पालक. आवडतं फळ? पेरू. आवडती हिरोईन? श्रद्धा कपूर. त्याची श्रद्धा असलेला देव? त्याचं मारुती राय. शूजची साईज? 8 नंबर. शर्टाची साईज? 42. साहेब, सगळी उत्तर बरोबर आहेत. स्वीटी, काय प्रश्न विचारलीस ग? आवडता रंग, आवडतं फळ, आवडती भाजी. तुला काय वाटतं माणसाच्या आवडीनिवडी कळल्या म्हणजे माणूस कळला? स्वीटी, माणूस जाणून घेण्यासाठी माणसाचं मत आणि माणसाचं मन हे जाणून घ्यावं लागतं. तो काय विचार करतो, काय जगतो, त्याच्या आत काय सुरू असतं हे कळायला लागतं. तू मला इतके सगळे प्रश्न विचारलेस, आता मी तुला काही प्रश्न विचारते, त्याची उत्तरे दे. विचार. पहिला प्रश्न, प्रत्येक माणसाची एक ताकद आणि एक कमजोरी असते. शुभूची सगळ्यात मोठी ताकद कुठली? त्याचे साहेब की? काय प्रश्न विचारायला लागले? अगदीच. शुभूची खरी ताकद त्याचे साहेबच आहे. चूक. शुभूची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याच्या आईचा आशीर्वाद. तो घरातनं निघताना जेव्हा त्याची आई त्याला आशीर्वाद देते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान येतं ना, त्यांनी त्याला जगाशी लढण्याची ताकद मिळते. आणि त्याची सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे त्याच्या साहेबांच्या डोळ्यातलं पाणी. ते त्याला कधीच बघवत नाही. दुसरा प्रश्न, हां, शुभू जर त्याच्या साहेबांचं एखादं महत्त्वाचं काम करायला जात असेल पण रस्त्यात त्याला त्याचा शत्रू जखमी अवस्थेत दिसला तर तो काय करेल? साहेबांचं काम करेल की शत्रूची मदत? हे काय विचारायलास तू? साहेबांचं कामच महत्वाचं आहे. कामाचं नुकसान नाही करणार तू. नाही स्वीटी, शुभू आधी त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. समोरचा भलेही शत्रू असेल पण जर तो संकटात असेल तर शुभू स्वतःचं नुकसान सोसून त्याला मदत करेल. ही शुभूची माणुसकी आहे जी तुला कधीच नाही कळणार. आता अजून एक प्रश्न, समजा साहेबांनी एखादा चुकीचा निर्णय घेतला जो जनतेच्या हिताचा नाही, तर शुभू काय करेल? साहेबांच्या होला हो म्हणेल की त्यांचा विरोध करेल? विरोध कसा करेल तो?
तो सावलीसारखा साहेबांची साथ देईल. साहेब म्हणतील ती पूर्व दिशा आहे त्याच्यासाठी. पुन्हा चूक. शुभ काही साहेबांचा अंधभक्त नाहीये, तो त्यांचा आरसा आहे. जर साहेब काही चुकीचं करत असतील तर शुभू एकटाच आहे जो त्यांच्या समोर उभा राहील आणि त्यांना जाब विचारेल. कारण शुभूचं प्रेम इतकं खरं आहे की तो साहेबांच्या नावावर एकही डाग लागू देणार नाही आणि हीच त्याची खरी निष्ठा आहे. काय ग स्वीटी? बरं चल, तुझ्यासाठी एक सोपा प्रश्न विचारते. तुझ्यासाठी आवडीनिवडीच महत्वाच्या आहेत ना. मग आता मला सांग, अशी कुठली गोष्ट आहे जी शुभूला त्याच्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहे? मी सांगते, त्याची बाईक. बघितलं स्वीटी, शुभू काय करतोय तुला माहिती, पण तो का करतो हे फक्त मलाच माहिती. नाही, मला मान्य आहे नोकरी करण्यासाठी बुद्धी असावी लागते, पण एखाद्याची साथ देण्यासाठी त्याचा स्वभाव आणि त्याचे संस्कार माहिती असायला लागतात. आता हे बाबांनाच ठरवू दे की त्यांना फक्त त्यांच्या फाईल सांभाळणारा एक रोबोट हवाय की त्यांचं मन ओळखणारा असिस्टंट. हे बघ श्रावणी, माहीत असणं आणि बरोबर आहे तिचं. मी माझे नियम मोडणार नाही. हिलाही संधी मिळायला हवी. तुमच्या दोघींची मी उद्या एक परीक्षा घेईन. जो बेस्ट असेल त्याला जॉब मिळेल. पण जर आम्ही दोघी इक्वलीच पास झालो तर? पण निवड कोणाची करायची हे शुभू ठरवेल, कारण असिस्टंट त्याला हवाय. हो साहेब. हो मॅडम, आता तिला संधी मिळाली ना, ठीक आहे, पण ही परीक्षा तर मीच जिंकणार आहे. की ना? होय होय शुभू, अरे टेन्शन नको घेऊस तू शुभू, तुझी असिस्टंट तर मीच होणार आहे. काय झालं, धक्का बसला? मला वाटलंच होतं. कसं वाटलं माझं सरप्राईज तुला? स्वीटी, इथं का आलीस आणि कशी आलीस? मीच घेऊन आले. तुझी होणारी बायको आहे ती, म्हणून ती तुझी असिस्टंट व्हावी असं मला वाटलं, म्हणून घेऊन आले. तुला वाईट वाटलं का? चुकीचं केलं का मी काही?